Today our topic is general scheme of case taking. In this chapter, we will narrate in brief how to follow patient from his arrival at a hospital or a clinic up to his normal condition. म्हणजे आता आपण बघणार आहे की सुरुवातीला जेव्हा पेशंट आपल्या क्लिनिकमध्ये आल्यापासून तर त्याला पूर्ण त्याची ट्रीटमेंट, त्याच्यानंतर त्याचा ऑपरेटिव्ह पिरियड, पोस्ट ऑपरेटिव्ह पिरियड आणि फॉलोअपपर्यंत जो काही कालावधी असतो त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप सर्व आपण पेशंटला फॉलो करणे ही झाली पूर्ण जनरल स्कीम ऑफ केस टेकिंग. याच्यामध्ये 8 पॉईंट्स आहेत. द जनरल स्कीम ऑफ केस टेकिंग इन्क्लूड्स 8 पॉईंट्स. दॅट फर्स्ट वन इज हिस्ट्री टेकिंग, फिजिकल एक्झामिनेशन द नेक्स्ट वन, थर्ड स्पेशल इन्व्हेस्टिगेशन, फोर्थ इज क्लिनिकल डायग्नोसिस, फिफ्थ इज ट्रीटमेंट बोथ मेडिकल आणि सर्जिकल, सिक्स्थ इज प्रोग्रेस ड्युरिंग पोस्ट ऑपरेटिव्ह पिरियड आणि सेवन्थ आहे फॉलोअप, एट इज टर्मिनेशन. म्हणजे फर्स्ट जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो तेव्हा सगळ्यात आधी त्याची इम्पॉर्टंट आहे आपल्याला त्याची हिस्ट्री टेकिंग आहे. हिस्ट्री टेकिंगमध्ये आता त्याच्यामध्ये पण सर्वात इम्पॉर्टंटचा पॉईंट येतो पर्टिक्युलर्स ऑफ पेशंट. म्हणजे पेशंटची जी वैयक्तिक माहिती आहे ती आपल्याला कशी घ्यायची आहे ती आपण आता बघूया. नाउ फर्स्ट इज हिस्ट्री टेकिंग. First, we will see the particulars of patient. Before interrogating about the complaints of patient, it is a good practice to know the patient first. कुठल्याही पेशंटला पेशंट तुमच्याकडे आल्यानंतर त्याला आधीच कंप्लेंट विचारण्याच्या आधी त्याच्याबद्दलची बेसिक माहिती तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे, बरोबर. आता त्याच्यामध्ये सर्वात पहिले काय येतं पेशंटचं नाव. तर नेमचा इम्पॉर्टन्स काय आहे पण आपण हिस्ट्री टेकिंगच्या पर्टिक्युलर्स ऑफ पेशंटमधला फर्स्ट पॉईंट येतो नेम. It is very important to know the name of patient. The patient like to be asked by his name. म्हणजे कधी पण आपल्याकडे कुठला पेशंट आहे तर सर्वात पहिले इम्पॉर्टंट आहे त्याचं नाव विचारणं. नावावरून किंवा त्याच्या सरनेमवरून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहीत होतात. विशेष म्हणजे तुम्हाला पेशंटची आयडेंटिटी माहीत पडते. त्याच्यानंतर नेक्स्ट की पेशंटला एक सायकोलॉजिकल इफेक्ट असतो या सगळ्या गोष्टींचा. जेव्हा तुम्ही पेशंटला त्याच्या नावाने हाक मारता तेव्हा त्याला असं वाटते की तुम्ही त्याला ओळखता. म्हणजे इन केस जेव्हा पोस्ट ऑपरेटेड सपोज एक पेशंट आहे तुमच्या वॉर्डमध्ये आणि डॉक्टर तुम्ही त्याला बघायला जाते तेव्हा जेव्हा तुम्ही पेशंटला विचारणार नावाने हाक मारून की आता तुला कसं वाटतंय किंवा हाऊ यू फिलिंग, तर अशा वेळेस पेशंटला वाटतं की डॉक्टर मला पर्सनली ओळखत आहे आणि याचा पण त्याच्या सायकोलॉजिकल इफेक्ट त्याचा खूप छान वाटतं. नेक्स्ट तुम्हाला पेशंटच्या नावावरून मोस्ट ऑफ द तुम्हाला त्याचं रिलिजनसुद्धा कळतं की पेशंट कुठल्या रिलिजनचं आहे, ठीक आहे. तर हे नेमचे इम्पॉर्टन्स. नेक्स्ट आपण बघूया एज. आता नेक्स्ट पॉईंट आहे एज. कंजेनायटल ॲनॅमोलीज मोस्टली प्रेझेंट सिन्स बर्थ. आता काही अशा ॲनॅमोलीज असतात कंजेनायटल ॲनॅमोलीज म्हणजे ज्या बर्थपासून असतात, म्हणजे ज्या जन्मतः असणाऱ्या डिसीजेस म्हणून. फॉर एक्झाम्पल सिस्टिक हायग्रोमा झालं, क्लेफ्ट लिप, केफ्ट पॅलेट. आता याच्यामध्ये कसं आपल्याला जन्मताच हे सर्व डिसीज असतात. त्याच्यानंतर पण काही अशा डिसीजेस आहेत ज्या जन्मानंतर थोड्या कालावधीनंतर डेव्हलप होतात. फॉर एक्झाम्पल ब्रँकियल सिस्ट, ब्रँकियल फिस्ट्युमा, पर्सिस्टंट युरॅकस एक्सेट्रा. आणि काही असे डिसीजेस असतात ते पर्टिक्युलर्स असतात, म्हणजे ते पिक्युलियर टू द पर्टिक्युलर एज. काही विशिष्ट वयातच ते विशिष्ट डिसीजेस मोस्ट ऑफ द दिसून येतात. फॉर एक्झाम्पल जर ॲक्यूट आर्थरायटिस, ॲक्यूट ऑस्टिओमायलिटिस असे जे काही डिसीजेस आहेत ते आपल्याला इन्फंट्समध्ये बघायला मिळते. आणि जे टीनएजर्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सार्कोमाचे केसेस मोस्ट ऑफ द बघायला मिळतात. ॲपेंडिसायटिस हा सर्वात जास्त इफेक्ट करतो. कॉमनली सीन इन द गर्ल्स बिटवीन 14 to 25 इयर्स ऑफ एज. त्याचबरोबर जे CAचे केसेस असतात म्हणजे तो कार्सिनोमा मोस्टली अफेक्ट हा कोणत्या एजनंतर होतो तर 40 एजच्या नंतर आपल्याला कार्सिनोमाचे मोस्ट ऑफ द पेशंट पाहायला मिळतात. याचा अर्थ हे नाही की आपल्याला या एजमध्ये हेच केसेस बघायला मिळतात. त्याच्यासोबत आणखी पण काही रिझन्स असतात, पण मोस्ट ऑफ द केसेस जर आपण एजनुसार डिवाईड केले तर आपल्याला बघायला मिळते. आणि काही डिसीजेस असतात जे एजनुसार ओल्ड एजमध्ये होतात. फॉर एक्झाम्पल ऑस्टिओ आर्थरायटिस झालं, बेनाईन हायपरट्रॉफी झाली प्रोस्टेटची. हे सगळे डिसीजेस कसे ओल्ड एजमध्ये बघायला मिळतात, ठीक आहे. त्याच्यानंतर आपला नेक्स्ट पॉईंट आहे सेक्स. इट गोज विदाउट सेइंग दॅट द डिसीज विच अफेक्ट द सेक्शुअल ऑर्गन विल बी पिक्युलियर टू द सेक्स कन्सर्न.
म्हणजे ऑफकोर्स जे आता सेक्शुअल ऑर्गनचे डिसीजेस असणार ते आपण डिवाईड करू शकतो मेल आणि फिमेलमध्ये. फॉर एक्झाम्पल पी सी ओ डी आहे, तर हा डिसीज आपल्याला फिमेलमध्येच बघायला मिळेल. पी सी ओ डी इज अ पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. तर असा डिसीज आपल्याला फिमेलमध्ये मिळाल कारण की तो सेक्शुअल ऑर्गन ओव्हरीशी रिलेटेड डिसीजेस आहे. आणि प्रोस्टेटची एनलार्जमेंट आहे. आता हे प्रोस्टेट जो डिसीज आहे तो आपल्याला मेलमध्ये बघायला मिळेल. तर हे जे ऑर्गन जे आहेत ते तर तसे राहतीलच. डिसीजेस आपण डिवाईड करू शकतो. पण बिसाइड्स दॅट असे काही सर्टन डिसीजेस आहेत की जे मेल आणि फिमेलमध्ये आपल्याला पर्टिक्युलरली बघायला मिळेल. फॉर एक्झाम्पल फिमेल्समध्ये आपल्याला थायरॉईड, त्याच्यानंतर सिस्टायटिस, हे जे कॉमन डिसीजेस आहेत ते आपल्याला फिमेलमध्ये बघायला मिळतात. सिस्टायटिस मोस्ट कॉमन इन फिमेल. त्याचं एक रिझन पण आहे कारण ड्यू टू शॉर्ट युरेथ्रा सिस्टायटिस हा फिमेलमध्ये सर्वात जास्त बघायला मिळतो ॲज कम्पेअर्ड टू मेल्स. त्याच्यानंतर कार्सिनोमा ऑफ स्टमक, लंग्स, किडनी हे मेल्समध्ये सर्वात जास्त कॉमन आहे कारण की मेल वर्कर मोस्ट ऑफ द हे जे फॅक्टरीज असतात त्याच्यामध्ये मेल वर्कर्सचं प्रमाण खूप जास्त असते. जशा काही डाय फॅक्टरीज वगैरे आहेत त्याच्यामध्ये, त्यामुळे कार्सिनोमाचे प्रमाण अशा मेल्समध्ये आपल्याला जास्त बघायला मिळेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आतापर्यंत आपण नेम बघितलं, ज्याच्यामध्ये नेमचे इम्पॉर्टन्स त्याच्या आयडेंटिटीसाठी आणि पेशंटच्या सायकोलॉजिकल बेनिफिटसाठी पण होतो. नेक्स्ट बघितलं आपण एज, की त्याच्यामध्ये आपण डिफरन्शिएट करू शकतो. काही डिसीज कंजेनायटल असतात, काही डिसीज इन्फंट्समध्ये होतात, काही टीनएजर्समध्ये, तर काही ओल्ड एजमध्ये बघायला मिळतात. त्याच्यानंतर आता सांगितलं की सेक्समध्ये कसं आपण त्याला डिवाईड करणार, तर आपण मेलमध्ये होणारे डिसीजेस आणि फिमेलमध्ये होणारे डिसीजेस आपण डिफरन्शिएट करू शकतो वेगवेगळे. त्यानंतर आता बघूया रिलिजन. रिलिजन पण सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. कार्सिनोमा ऑफ पेनिस इज हार्डली सीन इन ज्यूज अँड मुस्लिम्स ओनिंग टू देअर रिलिजियन कस्टम्स ऑफ कंपल्सरी सर्कमसिजन इन इन्फन्सी. आता जे ज्यूज आणि मुस्लिम यांच्या रिलिजन्समध्ये आपल्याला कार्सिनोमा ऑफ पेनिस सर्वात कमी बघायला मिळतो कारण की त्याचं एक रिझन आहे की इन्फंट असतानाच त्यांच्यामध्ये सर्कमसिजनची प्रोसिजर केल्या जाते. आणि फॉर द सेम रिझन फायमोसिस, सुप्राप्रिप्युझियल इन्फेक्शन आर नॉट ऑल सीन इन दॅम. आणि याचबरोबर आपल्याला त्याच्यामध्ये फायमोसिस सोबत सुप्राप्रिप्युझियल स्किनचं जे इन्फेक्शन असतं हे सुद्धा यांच्यामध्ये फार कमी प्रमाणात पाहायला मिळते. आता नेक्स्ट जर असंच बघितलं तर इंटरसेप्शन इज समटाईम्स सीन आफ्टर द लॉंग मंथ फास्ट दॅट इज सीन इन रमजान इन मुस्लिम्स. तर अशा इंटरसेप्शनच्या केसेस आपल्याला बघायला मिळतात जेव्हा रमजानच्या पिरियडमध्ये लॉंग टाईम फास्टिंग केलं जाते, त्यामुळे पेशंटमध्ये हे सगळे केसेस आपल्याला मुस्लिम्समध्ये बघायला मिळतात. त्याच्यानंतर आपलं नेक्स्ट आहे सोशल स्टेटस. आता सोशल स्टेटसमध्ये काही डिसीजेस डिवायडेड आहेत. काही सोशल स्टेटस म्हटलं की पेशंटचं इन्कम, त्याच्यावर त्याच्या असणाऱ्या त्याच्या डाएटरी आणि इन्कमवरच त्याचं डिपेंड करतं त्याचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, त्याच्या डाएटरी हॅबिट्स कशा आहेत, डाएटरी हॅबिट्सनुसार म्हणजे तो किती नरिश फूड घेतो हे सर्व सोशल स्टेटसवर डिपेंड असतं. सोबत तो कुठे राहतो हे पण हे सगळं सोशल स्टेटसवर डिपेंड असतं. तर सर्टन डिसीजेस आर more often seen in individuals of high social status. एक्झाम्पल जसं ॲक्यूट ॲपेंडिसायटिस आहे. आता या डिसीजेसमध्ये कसं जे हाय सोशल स्टेटस जे पीपल आहेत त्यांच्यामध्ये हेवी जंक फूडचं कन्झप्शन जास्त असतं, अल्कोहोल कन्झप्शन्स आणि आणखी जे ब्रिवेजेस या सर्व गोष्टींचं कन्झप्शन्समुळे काय होते, स्पायसी फूड या सगळ्यामुळे ॲपेंडिसायटिसचे चान्सेस वाढत आहेत. म्हणून ॲक्यूट ॲपेंडिसायटिस आर सीन इन हाय सोशल स्टेटस people more than low social status people. आणि काही जे डिसीजेस असतात हे लो सोशल स्टेटस असणाऱ्या पीपलमध्ये दिसून येतात. फॉर एक्झाम्पल मालनरिश्ड जे पीपल्स असतात त्यांच्यामध्ये, किंवा हिली एरिया आणि या रिजन्समध्ये राहणाऱ्या पीपलमध्ये आपण हे सगळे बघू शकतो. त्याच्यामध्ये ट्युबरक्युलोसिस ड्यू टू मालनरिशमेंट अँड पुअर लिव्हिंग कंडिशन्स. आता याच्यानंतर आपण बघूया ऑक्युपेशन्स म्हणजे आता व्यवसायावर आपण बघूया की कुठले कुठले डिसीजेस आपण डिफरन्शिएट करू शकतो. काही डिसीजेस जे असतात ते आपण ऑक्युपेशननुसार डिवाईड करू शकतो. त्याच्यात एक्झाम्पल बघू. सम डिसीजेस हॅव शोन देअर पिक्युलियर प्रिडिलेशन टुवर्ड्स देअर ऑक्युपेशन. ॲज फॉर एक्झाम्पल व्हेरिकोज वेन्स आर कॉमनली सीन अमॉंग बस कंडक्टर्स. व्हेरिकोज वेन्स
याचं मेन रिझन आहे लॉंग स्टँडिंग. आता ज्या व्यवसायामध्ये जे वर्कर्स आहेत किंवा ते जेव्हा लॉंग स्टँडिंग कंडिशन्स असतात, अशा कंडिशन्समध्ये व्हेरिकोज व्हेन्सचं प्रमाण जास्त दिसते. याच्यामध्ये दिलेलं आहे की बस कंडक्टर्स जे कंटिन्यू तिकीट काढण्यासाठी वगैरे जे कंटिन्यू उभे असतात, जे प्रवास करतात, त्यांच्यामुळे काय होतं की त्यांच्यामध्ये व्हेरिकोज व्हेन्सचं प्रमाण जास्त आहे. याचबरोबर हाऊसवाईफमध्ये सुद्धा आपल्याला व्हेरिकोज व्हेन्सचं प्रमाण जास्त दिसते. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे वर्कर्स इन ॲनिलाईन डाय फॅक्टरीज आर मोर प्रोन टू युरिनरी ब्लॅडर निओप्लाझम दॅन अदर. कारण या डायमुळे काय होतं, त्यांच्यामध्ये युरिनरी ब्लॅडर्सचा निओप्लाझम सीन होतो. सी ऑफ स्क्रोटम इज मोर कॉमनली सीन अमॉंग चिमनी स्वीपर्स. त्याच्यानंतर आहे enlargement of certain bursa may occur from repeated friction of the skin over the bursa, that is student's elbow, housemaid knee. प्लेयर्समध्ये काही डिसीजेस बघायला मिळतात. फॉर एक्झाम्पल टेनिस एल्बो. हा कशामुळे होतो? स्ट्रेन टू द एक्सटेन्सर ओरिजिनिंग फ्रॉम द लॅटरल एपिकॉन्डल ऑफ द ह्युमरस इज कॉमनली सीन इन टेनिस प्लेयर्स अँड हेन्स इट इज नोन ॲज टेनिस एल्बो. म्हणजे टेनिस एल्बो हा त्याला नावच याच्यावरून पडलं आहे, कारण जे प्लेयर्समध्ये हा सर्वात जास्त हा डिसीज दिसून येतो. त्याच्यानंतर आता आपण रेसिडन्स बघू. सो आतापर्यंत आपले पॉईंट्स झाले आहेत. फर्स्ट वन इज नेम, एज, सेक्स, रिलिजियन, सोशल स्टेटस, ऑक्युपेशन, आणि आता आपण बघूया रेसिडन्सचं काय आहे. अ फ्यू सर्जिकल डिसीजेस हॅव गॉट जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन्स. आता काही डिसीज जे सर्जिकल डिसीज आहेत हे जॉग्राफिकल डिस्ट्रीब्युशन म्हणजे कुठल्या कुठल्या एरियामध्येच ह्या सर्व कंडिशन सर्वात जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतात. म्हणून रेसिडन्सचं इम्पॉर्टंट खूप जास्त आहे. फिलारियासिस इज कॉमन इन ओरिसा वेअरएज लेप्रेसी इन बँक्युरा डिस्ट्रिक्ट ऑफ वेस्ट बेंगॉल. फिलारियासिसचे पेशंट आपल्याला सर्वात जास्त ओरिसा रिजनमध्ये बघायला मिळतात, तर लेप्रेसीचे बँक्युरा डिस्ट्रिक्ट ऑफ वेस्ट बेंगॉलमध्ये. गॉल ब्लॅडर डिसीजेस आर कॉमन इन वेस्ट बेंगॉल अँड बांगलादेश. त्याचबरोबर आणखी डिसीजेस आहेत. एक मोस्ट इम्पॉर्टंट ज्याला कांगरी कॅन्सर इज अ पिक्युलर अमॉंग द काश्मीरी ऑन देअर ॲबडोमेन ड्यू टू देअर हॅबिट ऑफ कॅरिंग अ कांगरी. कांगरी म्हणजे एक अर्थनवेअर पॉट, म्हणजे एक मातीचा असा मटकं समजा, ज्याच्यामध्ये चारकोल ठेवला जातो आणि तो पोटाला बांधला जातो. जे काश्मीरी लोक असतात हे थंडीपासून वाचण्यासाठी त्याला काय करतात, आपल्या पोटाभोवती गुंडाळून त्याला बांधतात. तर त्याच्यामुळे काय होतं, म्हणजे त्याला ते नेहमी कॅरी करतात. तर याच्यामुळे त्यांच्यामध्ये कांगरी कॅन्सर नावाचा जो डिसीज आहे हा नेहमी त्यांच्यामध्ये दिसून येतो.